नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात। काकू विचारते की अगं राजश्री, तुझी लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? तेव्हा राजश्री म्हणते की अगोदर मी सर्वांसाठी मोदक बनवले, ते खाऊन घ्या। तेव्हा विनायक मोदक पाहून खुश होतो आणि राजश्री आजी, तू आज चक्क मोदक कुणासाठी बनवले? तेव्हा राजश्री खुश होऊन म्हणते की अरे बाळा, तुझ्यासाठी। तर काकूही विनायकला प्रेमाने मोदक भरवते। त्यानंतर राजश्री म्हणते की मधू आणि रेश्मा, तुम्ही सुद्धा नाश्ता करण्यासाठी बसून घ्या। तेव्हा रेश्मा ही बसते। तर मधू म्हणते की आज माझा उपवास आहे। विनायक म्हणतो की का मधू काकू, तू उपवास धरला आज? तेव्हा मधू म्हणते की अरे विनायक बाळा, कारण माझ्या बाळाला आज खूप छान प्रकारे बरं वाटावं म्हणून। तेव्हा लगेच विनायक हा मधूला थँक्यू बोलतो। तर लगेच काकू म्हणते की अगं राजश्री, तुला एक छान अशी सून भेटणार बर का? तेव्हा राजश्री म्हणते की हो वहिनी, आणि आता राघव आणि मधू यांच्या नात्याला दृष्ट नको लागायला, हीच देवाकडे प्रार्थना। तेवढ्यात ऋतुजाला साडीवाला आल्याचा फोन येतो आणि ती लगेच घाईने नाश्ता न करता लगेच साडी बघण्यासाठी बाहेर येते। तेव्हा मात्र सर्वजण ऋतुजाला हसू लागतात। त्यानंतर इकडे सावी म्हणत असते की अगं आई, मला पोहे खाऊन कंटाळा आला। तर सिंधू म्हणत असते की बाळा, पोहेच खावं लागणार। तेवढे तेथे एक बाई धावतच येते आणि शंभूच्या बायकोला कळा सुरू झाल्या, तुम्ही डॉक्टर खरंच चला, कारण शंभू हा डॉक्टरांना सुद्धा बोलवण्यासाठी तयार नाही आणि हॉस्पिटलला सुद्धा त्याच्या बायकोला घेऊन जाण्यासाठी नाही, तिला खूप त्रास होतो। तेव्हा सिंधू म्हणते, सिंधू लगेच घाईने तिकडे त्या बाईसोबत जायला निघते। सावीला म्हणते की आतमधून तू दरवाजा लावून घे, कोणी जरी आले तरी दरवाजा उघडू नको आणि बाहेर कुठेही जाऊ नको। सावी आतमधून दरवाजा लावून घेते। तर सिंधू आणि ती बाई घाईने तिकडे जायला निघतात। तर गुलाबराव हे सर्व बघतो आणि मासा आपल्या जाळ्यात बरोबर अडकला आणि तो आता शहरातला पोलीस सुद्धा हिला वाचवण्यासाठी येऊ शकत नाही, असे तो मनाशी म्हणून खुश होत असतो। त्यानंतर इकडे सिंधू ही तिकडे त्या शंभूच्या घरी आलेली असते। तर आतमध्ये त्याच्या बायकोला खूप त्रास होत असतो, काही बायका तिला मदत करत असतात। तर सिंधू तेथे येते आणि शंभू म्हणतो की काय हो, कुठे चाललात? तर लगेच सिंधू म्हणते की आहो, तुमच्या बायकोला लेबर पेन सुलर झाल्या आणि त्यांना खूप त्रास होतो, त्यामुळे त्यांची मदत करण्यासाठी। तर शंभू हा सिंधूला अडवतो। आतमध्ये गृहिणी आहेत, त्यांना जे काय करायचे ते करतील असे शंभू म्हणतो। सिंधू म्हणतो की नाही आहो, त्यांना खरंच खूप त्रास होईल, त्यांचा जीव सुद्धा धोक्यात आहे आणि बाळाचा सुद्धा। शंभू म्हणतो की तुमच्या चारित्र्यहीन बाईची माझ्या बाळावर सावली पडायला नको, माझ्या बायकोचा जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला मी आतमध्ये नाही जाऊन देणार। तर ती बाई म्हणत असते की अरे शंभू, असं काय करतोस? डॉक्टर आंटीला हे आतमध्ये जाऊन दे। सिंधू म्हणत असते की थांबा एक मिनिट। सिंधू म्हणते की तुमच्या बायकोला माझी आत्ता गरज आहे, प्लीज तुम्ही मला आतमध्ये जाऊन दे, तुमच्या बाळाच्या जीवाला आणि बायकोला खरंच धोका आहे। म्हणून सिंधू त्या शंभूची विनवणी करू लागते। शंभू म्हणतो की एकदा सांगितले तुम्हाला समजत नाही का? नाहीतर मला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल। सिंधू म्हणते की काय करता, तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करू शकता, पण तुमच्या बायकोला वाचवल्याशिवाय आणि सुखरूप बाळ या जगात आणल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही। सिंधू काही त्याचे ऐकत नाही आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर इकडे सर्वजणी मस्त अशा साड्या घेत असतात। तर ऋतुजा आणि रेश्मा ह्या 1.5-2 लाखाच्या साड्या त्या दुकानदाराला मागतात। तेवढ्यात तेथे विनायक येतो। विनायक म्हणतो की अगं राजोजी, तुम्ही काय करतास? आणि तर राजश्री म्हणते की आम्ही साडी घेतो। ते विनायक म्हणतो की इकडे साडी घेण्यासाठी दुकानात नाही जावं लागत का? तर राजश्री म्हणते की नाही बाळा, कारण येथे दुकानदारच आमच्यासाठी साड्या घरी घेऊन छान छान येतात। तेव्हा मात्र काकू त्या दुकानदाराला म्हणते की आमच्या नवऱ्या मुलीसाठी मस्त असा शालू दाखवा। मधू म्हणते की नाही काकू, इतकी महागडी साडी नको, नागन ती कपाटात पडून राहील, मला माझ्यासाठी साजेल अशी सुंदर स्वस्त साडी घ्यायची। तेवढ्यात लगेच विनायकचे लक्ष एका बॉक्सकडे जाते। विनायक त्या दुकानदाराला विचारतो की काय ओ दादा, या बॉक्समध्ये काय आहे? तेव्हा तो दुकानदार म्हणतो की या बॉक्समध्ये लहान मुलीचा साडीचा ड्रेस आहे। तेव्हा तुमच्याकडे कोणी लहान मुलगी आहे का? विनायक म्हणतो की जर माझी छोटी बहीण असती आणि सावीसारखी तर खरंच हे साडी मी घेतली असती। राजश्री म्हणते की विनू बाळा, तुला बहीण हवी ना, मग तू तुझ्या आईला आणि बाबांना या गोष्टीबद्दल बोल, ते तुझ्यासाठी नक्की एक बहीण घेऊन येतील। त्यावर इकडे शंभूनी सिंधूवर काठी काढून तिला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण सिंधू म्हणते की तुमच्या पोकळ धमक्यांना आणि या वारांना
मी नाही घाबरू शकत म्हणून सिंधू प्रत्येक गुंडांना काठीने झोडपून काढते. शंभू मात्र खूपच घाबरतो. त्यानंतर इकडे राजश्री म्हणते की मला काहीतरी काम आठवले म्हणून ती उठते आणि येते तर राघव नाश्ता करत असतो आणि लगेच राजश्री म्हणते की अरे सॉरी बाळा, कारण साडीवाला आला आणि याच्यामध्ये मी तुला नाश्ता देण्यासाठीच विसरले. राघव म्हणतो की आई आता मी मोठं झालो, तो अजिबात टेन्शन घेऊ नको. तर लगेच राजश्री सांगू लागते की अरे आता विनायक काय म्हटला माहिती आहे का, त्याला ना एक छान अशी गोंडस सावीसारखी बहीण हवी. राघव म्हणतो की हो खरंच सावी खूप सुंदर आहेस आणि इतकी बडबड करत असते की कधी कधी मला असे वाटते की सिंधूच आहे. तर राघवला सिंधूची आठवण येते आणि तो आतमध्ये निघून जातो. त्यानंतर सिंधू आपल्या हातामध्ये काठी घेऊन शंभूला म्हणते की लोकांचा जीव वाचवणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यामध्ये जर कोणी आड येण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी सोडत नाही. शंभू घाबरतो आणि माझ्या बायकोच्या जीवाला आणि बाळाला जर काही झाले तर मग तुमच्यावर सर्व काही राहील, त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. सिंधू म्हणते की ती पूर्ण जबाबदारी माझ्यावर राहील म्हणून सिंधू आतमध्ये निघून जाते. तर तो शंभू लगेच गुलाबरावला फोन करून सांगतो आता त्या सिंधू डॉक्टरांनी आतमध्ये गेल्या आहेत पण माझ्या बायकोचं काही खरं नाही. त्यांना मी सांगितले आहे की बायकोला आणि बाळाला जर काही झाले तर पूर्ण जबाबदारी तुमच्यावर राहील, त्यामुळे आता त्यांचं काही खरं नाही आणि नक्की काहीतरी बायकोला होणार आणि हा सर्व आरोप त्या सिंधू डॉक्टरवर येणार. त्यानंतर इकडे राजश्री रत्नाकरला म्हणत असते की सिंधूला मी माझी मुलगी मानत होते, राघवपेक्षा जास्त प्रेम मी तिला दिले, पण ती जाताने तिने माझा एकदा सुद्धा निर्णय घेतला नाही. मला जर विचारले असते तर एवढा अनर्थ घडला नसता. तिने जेव्हा ती चूक केली जाताने ती आपल्या अंकुरला सुद्धा आपल्यापासून दूर घेऊन गेली. अजूनपर्यंत आपलं कुटुंब तिचा हे निर्णय भोगतो. त्यामुळे रत्नाकर हा राजश्रीला समजावतो गेलेल्या माणसाला दोष देऊ नये असे म्हणतात ना, सिंधूची काही चूक नव्हती, तू सिंधूला दोष देऊ नको. राजश्री म्हणत असते की चूक सर्व सिंधूचीच झाली असे समजायचे, ती तर गेलीच पण आपल्याला ह्या जखमा तर ती देऊनच गेली ना, त्या जखमा कधीही विसरणाऱ्या नाहीत. म्हणून राजश्री रडत असते आणि सिंधूचा राजश्रीला राग आलेला असतो. त्यानंतर इकडे सिंधू आतमध्ये येते आणि त्या संगीताला ती चेक करते तेव्हा म्हणते की बाळाची सिच्युएशन खरंच खूप अवघड आहे, त्यामुळे आता संगीताला उभे करावे लागेल आणि संगीता प्लीज तू डोळे उघड म्हणून ती सिंधू त्या संगीताला समजावत असते. संगीताला मात्र कळा देऊन खूप त्रास झालेला असतो आणि ती पूर्णपणे अशी घायल झालेली असते. तर लगेच ती बाई म्हणत असते की अहो सिंधू डॉक्टर ती उभी कशी राहील, एकतर कळा देऊन पूर्णपणे थकलेली आहे. तर सिंधू म्हणत असते की हॉस्पिटलमध्ये जर नेता आले असते तर तेथे ऑपरेशन करता आले असते, पण आता संगीताला उभी राहूनच ही डिलिव्हरी करावी लागणार. त्यानंतर इकडे मधू ती साडी अंगावर टाकून आरशामध्ये बघत असते. राघव मी तुला पाहिले त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडले होते आणि सिंधू जर आपल्या आयुष्यात आली नसती तर आज मी तुझीच असते. पण मला खात्री आहे तू कितीही म्हटला की मी तुला बायकोचे हक्क किंवा अधिकार देऊ शकत नाही, पण एक ना एक दिवस ते हक्क तू स्वतःहून मला देशील. तेवढ्यात राघव दरवाजामध्ये येतो आणि मधू असे ओरडतो तेव्हा मधूला मात्र धक्का बसतो. राघव मधूला म्हणतो की विनूला मी काही डॉक्टरांना दाखवले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मलमवर विनू बरा होऊ शकत नाही, कारण त्यांना नियमित अशी ट्रीटमेंट घ्यावी लागणार. म्हणून त्या डॉक्टरांना तू एकदा म्हणजे सावीच्या आईला फोन करून बघ. मधू म्हणते की ठीक आहे, राघव म्हणतो की आपण लग्न झाल्यानंतर तिकडे जाऊयात. तर लगेच मधू म्हणते ठीक आहे मी त्यांच्याबरोबर बोलते. तर राघव बाहेर निघून जातो. तर मधू म्हणत असते की एक ना एक दिवस आपण विनूची काळजी घेता घेता आपण एकमेकांचे नवरा बायको नक्की बनू. त्यानंतर इकडे सिंधू संगीताला खूप असा प्रोत्साहन करत असते की संगीताला उभं करते आणि संगीता जोरात पुश कर, कारण तुला एका छान बाळाला जन्म द्यायचाच. तर ती दाई असते, ती म्हणते की अहो सिंधू डॉक्टर अशी डिलिव्हरी कोणी केली होती का, तुम्ही तिला प्लीज खाली झोपवा आणि तिला जोर देण्यासाठी सांगा. तर सिंधू ही संगीताला म्हणत असते की संगीता एकदा तू जोर दे आणि दीर्घ श्वास घे. तेव्हा सिंधू जोरात संगीताला पुश करण्यासाठी सांगते. तर संगीता जोरात ओरडते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सिंधू घरी येत असते आणि गुलाबरावचे काही गुंड सिंधूला अडवतात. तर गुलाबराव आपल्या हातामध्ये सुरा घेऊन सिंधूला म्हणत असतो की तुला आता या संकटात कोण वाचवण्यासाठी येईल, तुझा तो शहरातला पोलीस येईल का. तर लगेच सिंधू ही खूप घाबरलेली असती. तर आता सिंधूला वाचवण्यासाठी राघव नक्की येईल का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.